बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी जवळच आले. पुढच्या आता येणाऱ्या मंगळवारी त्याची मंथली एक्सपायरी आहे. तर त्या एक्सपायरीमध्ये मार्केट तुम्हाला माहितीच आहे. मार्केट जास्त व्हॉलॅटाईल असतं आणि प्रत्येक म्हणजे कोणत्याच टाईमला असं नाही की वन डायरेक्शन मूव्ह भेटतो. तर व्हॉलॅटिलिटीमध्ये तुम्ही बघितलंच असाल की मार्केट कधी अप साईडला कधी डाऊन साईडला असं मूव्ह करतं. तर त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूचा विचार करून ट्रेड करणं गरजेचं असतं. आणि ह्या व्हिडिओमध्ये अशा लेवल आहेत की तिथे जर मार्केट आलं तर तिथून परत रिटर्न फिरण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि त्या लेवलचा तुम्हीही एक्सपायरीच्या दिवशी चांगला फायदा करून घेऊ शकता. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि आज आपण फिबोनाची रिट्रेसमेंटच्या टूलचा वापर करणार आहे. तर तुम्ही हा फिबोनाचीचा रिट्रेसमेंटचा टूल तुम्ही इथे पाहू शकता. जो रिसेंटली आपला स्विंग होता तिथून जो आपला हाय होता रिसेंटली तिथून मार्केट डाऊन साईडला आलं तिथपर्यंत मी लावला आणि तिथून पाहू शकता की 0.5 आणि 0.618 हा जो रेशो आहे ना हा ह्याला गोल्डन रेशो मानला जातो. तर हा आपल्यासाठी एकदम सपोर्टचं काम करेल, कारण की आता हा जो बँक निफ्टी आहे ना तो ह्या सपोर्टच्या जवळ येतोय. मग हा आपल्यासाठी सध्या इम्पॉर्टंट सपोर्ट असेल. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की ह्याला पण हा जो पूर्ण झोन आहे ना हा तुम्ही इथे बघू शकता 55,000 म्हणजे एकदम 55,900ची अपसाईडची लेवल आणि 55,250ची डाऊन साईडची लेवल. हा पूर्ण झोन आपल्यासाठी काय असेल, एक डिमांड झोन असेल. जर इथून मार्केट अपसाईडला गेलं तर आपण नक्कीच अपसाईडचा ट्रेड करू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपल्यासाठी थोडासा एक रेजिस्टन्स मार्केट फेस करेल. ती लेवल कोणती आहे तुम्ही इथे नक्कीच पहा. इथून 55,900च्या लेवलवरून जर मार्केट परत रिव्हर्स झालं तर डायरेक्ट 56,500 म्हणजे 56,700 ते 900ची लेवल आपल्यासाठी हा इथे जे सेलर्स आहेत ना ते इथून मार्केटला परत खाली घेऊन येण्याचा प्रयत्न करतील. जर इथून बायर्स ॲग्रेसिव्ह झाले आणि परत अपसाईडला गेले तर डायरेक्ट 57 म्हणजे 58,000ची डायरेक्ट इथून मोठा ट्रेड भेटू शकतो. म्हणून ह्या लेवल्स तुम्ही आताच मार्क करून ठेवा, कारण की टार्गेट मोठे आहेत. फक्त तुम्हाला योग्य वेळेचा वेट करायचा आहे, पेशन्स दाखवायचे तुम्हाला. आणि जर ह्या लेवलवरती आपल्या नक्कीच आला आणि तिथे कसं काम करते ते फक्त बघायचं. आणि जर पहिलाच आपला ट्रेंड काय आहे सध्या मार्केटमध्ये सेलर्स ॲग्रेसिव्ह आहेत आणि जर परत इथून सेलर्स हा झोन पण ब्रेक केला तर नक्कीच आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो. पण तर तुम्ही इथे पाहू शकता मी पर्सनली ना ह्या झोनमध्ये कोणतीही ट्रेडिंग करणार नाही. थोडा म्हणजे पेशन्स दाखवेन आणि जेव्हा मार्केट ह्या झोनमध्ये आपला सपोर्ट घेऊन वरच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मी म्हणजे ट्रेडचा प्लॅन करेन. आणि जेव्हा आणि जोपर्यंत ह्याचा ब्रेक एक तर अप साईडला नाही तर डाऊन साईडला ब्रेक नाही करत तोपर्यंत मी कोणताही ट्रेडिंगचा प्लॅन करणार नाही. तोपर्यंत मी वेट आणि वॉचची भूमिका बजावेन. तर तुम्ही पण अशाच प्रकारे तुम्ही काम करा. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि जर फिबोनाची रिट्रेसमेंट ह्या टूलबद्दल अजून माहिती घ्यायची असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण याच्यावरती पूर्ण एक चांगल्या प्रकारे सिरीज बनवू. आणि सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद.